सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून मिरजेत माजी मंत्री विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी प्रत्येक प्रभागात सक्रिय सहभाग घेत सदर प्रचाराची धुरा आपल्या हातात घेतली। ते स्वतः या प्रचारात सक्रिय झाले। त्यांच्यासोबतच त्यांचे संपूर्ण कुटुंब, पत्नी सुमनताई खाडे, मुलगा सुशांत खाडे, सून स्वाती खाडे आणि रसिया खाडे या सुद्धा प्रचारात सक्रिय होत प्रत्येक प्रभागात घरोघरी जाऊन सदर प्रचार करून भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आवाहन करत आहेत। आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर ते घरोघरी जाऊन नागरिकांना मतं मागत आहेत। स्वाती खाडे या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष आहेत। महिलांसाठी असणाऱ्या शासनाच्या योजना या महिलांसाठी घरोघरी जाऊन पोहोचवत आहेत। तसेच लाडकी बहीण योजना, बांधकाम कामगार योजना या महिलांना लघु उद्योग बाबत मार्गदर्शन करीत आहेत। नमस्कार, मी स्वाती सुशांत खाडे, महिला मोर्चा अध्यक्षा, सांगली जिल्हा। आज आपण महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात सगळीकडे पाहतोय की सगळ्या प्रभागांमध्ये पदयात्रा चालू आहेत। माझे मिरजमधले सगळे वॉर्ड फिरून झालेले आहेत। सांगलीमधले काही वॉर्ड झालेले आहेत, 4-5 वॉर्ड राहिलेले आहेत, ते पण ह्या 1-2 दिवसांमध्ये होतील। पण सगळ्यांचा अंदाज घेता लक्षात येते की प्रत्येक प्रभागामध्ये महिलांचा उत्साह हा उत्स्फूर्त आहे आणि सगळ्या महिला माता भगिनी ह्या आपल्या भाजपच्या पक्षाने आहेत असं तरी सगळीकडे आत्ता वातावरण आहे। भाजप सरकारने जी विकासाची कामं केलेली आहेत भाऊंच्या माध्यमातून, काय ग्रामीण भागात तर कामं मागणीमुक्त झालेली दिसत आहेत। पण राहतो तो थोडा शहरी भाग, पण शहरातल्या लोकांसाठी आव्हान आहे की तुम्ही पॅनल टू पॅनल भाजप पक्षाला तुम्ही निवडून देणं आणि विकासावर शिक्कामोर्तब करण्याची ही वेळ आलेली आहे। आपल्या देवेंद्र साहेबांनी पण परवा दिवशी येऊन सांगितलं की जर तुम्ही महानगरपालिका आमच्या हातात दिला तर स्मार्ट सिटी होतील, पूर जिथे जिथे येतो तिथे नद्यांचं डायव्हर्शनचं त्यांनी प्लॅनिंग सांगितलेलं आहे। आपली इथली तरुण जी विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, त्या पुण्या मुंबईला जाताना दिसत आहेत। पण जर भाजप पक्ष महानगरपालिकेमध्ये आलं तर आपल्या इथे IT पार्क करतील, परत विमानतळाचं आश्वासन आपले देवाभाऊंनी देऊन गेलेले आहेत। तसेच योजना पाहता महिलांसाठी जन्मलेल्या मुलीपासून वृद्ध आजीपर्यंत आपल्यासाठी योजना आलेल्या आहेत। पूर्वी बघितलं तर अशा योजना महिलांसाठी नव्हत्या, आता सगळ्या सक्रिय झालेल्या आहेत। पहिल्यांदा बघितलं तर राजकारणामध्ये महिला यायला तयार नव्हत्या, पण आताचा भाग किंवा प्रभागामध्ये फिरत असताना पॅनल टू पॅनल बघितलं तर 2 पुरुष 2 स्त्रिया दिसतात आहेत। प्रत्येक काही पॅनलमध्ये 3 स्त्रिया आहेत, 1च पुरुष आहे। म्हणजे महिलांना किती मोठं स्थान आज भाजपच्या काळामध्ये दिसते। जशा योजना आहेत तसेच वेगवेगळ्या संधीही भाजपने आता उपलब्ध करून दिल्या आहेत। तर महिला वर्गांना माझं असं आव्हान असेल तर आपल्या पाठीशी जो पक्ष उभा आहे, आपला विचार करतोय जो पक्ष, त्याच्या पाठीशी आता उभं राहण्याची आपल्या नारी शक्तीला गरज आहे आणि आपल्या भाजपला निवडून देण्याची आपली गरज आहे। जशा योजना आतापर्यंत आपण घेतल्या तसे भविष्यात पण आपल्या योजनांचा फायदा करून घ्यायचा असेल तर आपल्या महिला माता भगिनींना भाजप पक्षाशिवाय पर्याय नाही असं मला वाटतं आणि थांबते। धन्यवाद। लाडकी बहीण योजना आता जवळजवळ सगळ्या महिलांना दिसून येतात आणि त्या लाडकी बहीण योजनेमुळे थोडं का होईना महिलांच्या संसाराला हातभार लागला आहे, त्यांच्या कष्टाला कुठंतरी न्याय मिळाला आहे आपल्या भाजप सरकारने दिले असं वाटतं। जशी लाडकी बहीण योजना आहे, लखपती दिदी योजना आहे, उज्ज्वला गॅस योजना आहेत, ह्या योजनांच्या द्वारे भारतीय महिलांना खूप सारा फायदा झालेला दिसून येतो। पहिला चुलीवरती स्वयंपाक करताना दिसत, पण आता आपल्या माता भगिनीच्या सगळ्यांच्या घरामध्ये गॅस आलेले दिसतात। त्यामुळे धुरापासून त्यांचं संरक्षण होतंय, आरोग्यावर त्यांना परिणाम दिसत नाही, त्यामुळे आरोग्याची सुधारणा तिथं झालेली दिसते, कष्टापासून थोडं त्यांना रिलीफ मिळालेलं दिसते। त्यामुळे भाजप सरकारच्या काळात महिलांसाठी खूप चांगलं पुढे जाऊन संध्या असतील, आरोग्यासाठी त्यांनी आपल्यासाठी खूप साऱ्या योजना केलेल्या आहेत, सुरक्षिततेसाठी त्यांनी चांगले पाऊल उचललेले आहेत। त्यामुळे मला इतकंच म्हणायचं की ह्या वेळेला भारतीय जनता पार्टीला सांगली मिरज कुपवाडमध्ये आपल्या माता भगिनींनी खूप मोठं साथ देण्याची गरज आहे आणि कमळ सगळीकडे कसं फुलेल ह्यासाठी आपण उभे राहूया। इतकंच बोलतो मी, थांबते। दुसरा मुद्दा आता भागाभागामध्ये फिरत असताना महिला लोकांशी मी चर्चा केली, घरी बैठकी होत्या त्यावेळेलाही महिलांची गप्पा करत असताना एक मुद्दा सातत्याने येतो की भाजप सरकार आल्यापासून आपल्या महिलांना कुठेतरी स्थान मिळतंय, योजनांच्या द्वारे त्यांना कुठेतरी दिलासा मिळतो की बाबा आपल्याला पुढे जाऊन काहीतरी होईल।